आहे संभाजीनगर मधील गंगापूर तालुक्यातील तांदूळवाडी गावाची गोष्ट। इथल्या आदिवासी भिल्ल कुटुंबातील लहान मुलांना रोज शाळेत जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतो, कारण त्यांच्याकडे होडी नाही, पूल नाही, आहे फक्त थर्माकॉलचा तुकडा। आईबाप डोळ्यात पाणी घेऊन सकाळी आपल्या मुलांचे आवरून देतात। भीतीने हात थरथरतात, पण शिक्षणाची आस त्यांना थांबू देत नाही। हो, ही मुले होडीतून नाही तर थर्माकॉलच्या तुकड्यावर बसून शाळेत जातात। जीवनाचा धोका पत्करून पाण्याशी झुंज देत ते त्यांच्या शिक्षणाच्या वाटेवर निघतात। पाण्याच्या लाटांवर, थर्माकॉलच्या चप्पूवर रोज सुरू होतो हा संघर्ष। पोरग वगैरे जर पडलं बिड पाण्यात पोहता येत नाही, कुणी असतं, सगळे कामाला जाते, कुणी राहत नाही, ज्याचे त्याचे उद्योग असते ज्याचे त्याला, बाकी काही मग सरकारकडे तेवढीच मान्यता होते का आम्हाला काहीतरी साधन भेटावं बा। घरच्यांच्या मनात मात्र रोज काळजीची एक छटा असते। माझं लेकरू सुखरूप परत येईल ना, हा प्रश्न प्रत्येक आईबापाच्या डोळ्यात लपलेला असतो। वारं सुटलं तर त्याच्यात आणखी लेकरं तिकडे गाठते, रस्ता नाही, चिखलातून जायला लागत, कधी बी पाणी वाढत, वारं सुटत, पोराला न्यायचं आणायचं, माणसं राहत नाही इथं, त्यावेळेस आम्हाला जावं लागत। पाण्याचा प्रवास करून जेव्हा ही मुलं शाळेत पोचतात त्यावेळी त्यांचे डोळे थकलेले असतात, पण मन मात्र शिकण्यासाठी तयार असतं। फळ्यावरचा एक शब्द, शिक्षकांचे एक वाक्य, याच्यासाठी ते रोज जीवाशी खेळतात। कौलारावर काय पडत आहे सांगायचे, उभं थेंब टपोरे पडत आहे। बरोबर। माझं नाव विक्रम लक्ष्मणराव चव्हाण आणि मी या शाळेत ऑगस्ट 2014 पासून शिकवलो। या अवस्थेतील मुलांना आता पैठण जायकवाडी धरणाचं बॅकवॉटर असल्यामुळं बरेच मुलं पाण्याच्या पलीकडे असतात, तर त्यांना यायला खूप इकडे अडचण होती। ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस चक्कू त्याच्यावर बसून त्यांचे पालक त्यांना सोडवतात, त्यावेळेस ते शाळेत येतात। आणि बराच वेळेस पालक नसताना शाळेत यायला उशीर पण होतो, विद्यार्थ्याला अध्यापन करताना थोडी अडचण होती, त्यामुळे तो रेग्युलर शाळेत एखाद्या दिवस येत नाही। पावसाळ्यात मुलांची पाणी आल्यानंतर हजेरी कमी होते, तरी पण गेल्या 4-5 वर्षापासून बरेच पालक स्वतः त्यांना आणून सोडवतात, त्यामुळे थोडेफार बऱ्यापैकी आहे आता तरी, पहिले व्हायचं ते। आणखी शाळा खूप लहान पाण्यातून येते, बाजूला पायसरीचा जिल्हा परिषद पायसरी शाळा जाते होती काबी वाढी, मला बोटून कोणी मी शिवाजी भाऊसाहेब काळे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विधाते वस्ती या शाळेत कार्यरत असून जवळपास 17 जुलै 2002 पासून मी या ठिकाणी कार्यरत आहे। आणि तेव्हापासूनच ही शाळा सुद्धा सुरुवात झाली। वस्ती शाळेच्या उपक्रमातून 17 जुलै 2002 रोजी ही शाळा सुरुवात झाली। छोट्याशा पत्र्याच्या खोलीकाम ही शाळा भरत होतो। जायकवाडीच्या बॅकवॉटरच्या पाणी फुगवट्याच्या परिसरामध्ये शाळा असल्या कारणाने काही वस्ती पाण्याच्या दुसऱ्या बाजूला राहतात, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पाण्यातून येण्यासाठी फिल्टरचा तराफा वापरण्यात येतो आणि त्यांचे पालक त्यांना त्या तराफ्यावरून सोडतात, परंतु येताना एखाद्या वेळेला बायचान्स दुर्घटना घडू शकते आणि येताना विद्यार्थ्यांचे कधी दप्तर पाण्यात पडतात, तर कधी त्यांचे शैक्षणिक साहित्य जे असतं सोबत येताना ते सुद्धा पाण्यात पडतात। ही एक सर्वात मोठी गैरसोय विद्यार्थ्यांची आहे। तशी दुसरी गोष्ट, संपादित क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी रस्त्याची पण सोय नाही। पावसाळ्यात 4 ते 5 महिने विद्यार्थ्यांना पायी चिखल तोडवत शाळेत रोज यावं लागतं। दुपारच्या सुट्टीतला साधा भात त्यांच्यासाठी पर्वणीच असते। या समस्येचं सत्यचित्र समाजसेवक राजू मनोरे यांनी मांडलं आणि हा व्हिडिओ एकलव्य सामाजिक व शैक्षणिक संस्थापर्यंत पोहोचला। नमस्कार, माझं नाव राजू रुस्तुम मनोरे,
आदिवासी समाजसेवक. या गावामध्ये येताच आदिवासी जे मुलं शिकतात शाळेमध्ये यांची बिकट अवस्था मला माहिती झाल्यास त्या ठिकाणी मी लगेच व्हिजिट दिली. व्हिजिट देताच त्या ठिकाणी मला अशा काही गोष्टी लक्षात आल्या की त्याचा मी एक फेसबुकद्वारे इंस्टाद्वारे एक लाईव्ह व्हिडिओ काढला. लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून माननीय श्री युवराज बर्डे यांनी तो बघितला आणि त्या ठिकाणी लगेच व्हिजिट देता लगेच त्या ठिकाणचे त्यांनी लगेच ॲक्शन घेतली. तात्काळ संस्थेचे पदाधिकारी गावात धावून आले, परिस्थितीची पाहणी केली. मी युवराज श्रीधर बर्डे, एकलव्य सामाजिक व शैक्षणिक संस्थापक अध्यक्ष, ही माझी सेवाभावी संस्था आहे. या ठिकाणी येण्याचा जो उद्देश आहे, मी गेल्या सोशल मीडियामध्ये दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून राजू मनोरे यांच्या सोशल अकाउंटवरून हा या ठिकाणचा व्हिडिओ शाळेमध्ये येत असलेले मुलं जे काय पाण्यामधून येऊन जाऊन प्रवास करतात आणि चिखलामध्ये चालायला रस्ताही नाही, उसाच्या मधला रस्ता आहे, या रस्त्याने शाळेचं शिक्षण घेत आहेत. हा व्हिडिओ माझ्यापर्यंत आल्यानंतर मी त्याच्यावर तात्काळ राजू भाऊशी संपर्क केला आणि 21 ऑगस्ट 2025 रोजी या ठिकाणी येऊन सर्व जी परिस्थिती आहे याची स्वतः सहीनिशा केली आणि त्यानंतर ही संबंधित जे काय परिस्थिती आहे, ही परिस्थिती मी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या ज्या कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, प्रकल्प अधिकारी मॅडम, त्यांना या सर्व चेतना मोरे मॅडम, मी त्यांना या सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली. संध्याकाळी शाळा सुटते. आनंदाने वर्गातून बाहेर पडलेली ही लेकरं पुन्हा त्या धोकादायक पाण्याच्या प्रवासाला निघतात. दररोजचा हा जीव घेणा खेळ त्यांच्यासाठी आता सवयीचा भाग झाला आहे. पण खरा प्रश्न अजून तसाच आहे. शाळा आहे, मुलं आहेत, पण त्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही व व्यवस्थित साधनही नाहीत.